गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात विश्वास संपादन करत 20 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषापोटी 45,53,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात हैदराबाद, तेलंगणा येथील 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शीतल आदिनाथ केटकाळे वय 52 राहणार कोल्हापूर रोड इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गणेश उर्फ रोहित व्यंकटेश वन्नाम, सौ कल्याणी वन्नाम, श्री व्यंकटेश कंडेला, श्रीनिवास कंडेला, नरेश कंडेला, रेकाश वन्नाम सर्व राहणार तेलंगणा, शेखर वन्नाम, राजकुमार कंडेला, राजकुमार वन्नाम व सपना वन्नाम सर्व राहणार गजवेल हैदराबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी शहरामध्ये संशयित आणि फिर्यादी शीतल केटकाळे यांची ओळख झाली होती. त्यातूनच केटकाळे यांना सुरुवातीला कर्ज मिळवून दिले. त्यानंतर विश्वास संपादन झाल्याने संशयितांनी केटकाळे यांना पुन्हा 20 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत त्यापोटी डिपॉझिट म्हणून 45 लाख रुपये तसेच खर्च व प्रोसेसिंग म्हणून 53,000 रुपये असे 45,53,000 रुपये घेतले. हा प्रकार डिसेंबर 2022 ते 13 मार्च 2024 या कालावधीत घडला. पैसे देऊनही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी केटकाळे यांनी उपरोक्त 10 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर यापूर्वी केटकाळे यांना 50 लाख रुपये कर्ज देण्यासाठी संशयितांना दलाली म्हणून 5 लाख रुपये घेतले असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.